सो वेलकम टू टुडेज क्लास. आजच्या क्लासमध्ये आपण आहे ना स्टार्टिंगपासून घेणार आहोत सब्जेक्ट्स. पण मी याच्यामध्ये वेगवेगळ्या पार्ट्स सोबत घेणार आहे. ग्रॅमॅटिकल चॅप्टर्स पण याच्यामध्ये इन्क्लुडेड असणार आहेत. सो देर विल बी नो प्रॉब्लेम्स फॉर यू ॲज वेल ॲज आय वॉन्ट यू टू स्टार्ट इट फ्रॉम द न्यू अँड ऑल्सो इन्क्लूड व्हेरियस थिंग्स. वेगवेगळ्या गोष्टींना याच्यामध्ये तुम्ही यूज करायचे. म्हणजे काय तर बघा, मी तुम्हाला आज जास्त काही अभ्यास नसणार नाही, आज खूप कमी अभ्यास असणार आहे. पण त्या कमी अभ्यासाचा तुम्ही जास्तीत जास्त कसा यूज करणार त्याच्यावरून तुमचं यश डिपेंड असणार आहे. तुम्हाला वाटते की सर आम्ही इतका अभ्यास करता, इतक्या गोष्टी पाठ करता, त्यांना यूज करता येत नाही. ओके, पण यूज करता येत नाही हे तुम्हाला कसे कळेल जर तुम्ही यूज करायचा प्रयत्न पण केला नाही तर? बरोबर की नाही? मला सांगा बरं, दिवसभरातून तुम्हाला किती वेळेस आठवण येते की मी आता इंग्रजी बोलतो? क्लास जेव्हा सुरू होणार तेव्हा आठवण येते, नाही तर पप्पा म्हणतात, अरे तुला क्लास लावला होता इंग्रजीचा, काय झालं त्याच्याबद्दल? तुम्ही म्हणता, हो, पण मला काही कळालं नाही त्या क्लासमधून, नाहीतर चांगला होता, पण मला बोलता येत नाही रे, असं म्हणत असता. ओके, म्हणजे की जेव्हा वडील विचारतात, मम्मी विचारत असते, नंतर क्लासचा टाईम येतो. ओके, नाही तर मी सांगतो, नाही तर कधी कधी अचानक आठवण येते. पण सतत आठवण येते का? येत नसेल तर त्याच्यावर काही उपाय आहे का? हातावर लिहायचे, वहीवर लिहून ठेवायचं, पेजवर लिहायचं, कोणता तर ज्या ठिकाणी तुम्ही दररोज बघता तिथे लिहून ठेवायचं. म्हणजे स्वतःला आठवण करायची की मला बोलायचं आहे, इंग्रजी बोलायची आहे. मग म्हणजे काय होणार, तुमचा जास्तीत जास्त फायदा होणार. ओके, मित्राला विचारायचं आहे, अरे तू खेळू शकतोस का, आपण खेळायला चाललंय. तर मग त्यांना तसं म्हणायचं नावचं, असं म्हणा, कॅन यू प्ले, तू खेळू शकतोस का? म्हणजे मराठीतून तुम्हाला सांगायचंच आहे त्याला. त्याला इंग्रजी कळते असं काही नाही, पण त्याला मराठीतून सांगण्याच्या शिवाय एका वेळेस तर इंग्रजीतून सांगायचं, ज्याच्याने काय होणार, तुमची प्रॅक्टिस होणार आणि तुम्हाला फायदा होणार. हो की नाही? म्हणून मला हे म्हणायचं आहे की सतत स्वतःला आठवण करून देत जा की मी जितक्या पण गोष्टी सांगणार आहे त्याचा तुम्ही कसा यूज कराल. ओके, तुम्हाला फायदा तर झाला पाहिजे ना, हो की नाही? त्याच्यामुळं या गोष्टींचा तुम्ही यूज करत जा. ओके, आता मी या प्रकारे स्क्रीन दाखवलेली आहे. ओके, तुम्हाला कळालेलंच असेल आणि हे बरोबर वाटत आहे ना? हे मागले जे अक्षर असतात त्याची तुम्हाला PDF मिळूनच जातील. ओके, याच्यात काही वाद नाही. या प्रकारे तुम्हाला या गोष्टी मिळतीलच. नाव फ्रॉम द करंट वन. ओके, तर मग बघा, दररोज मी एक तुम्हाला अशी मॉडेल एक सेकंड, विच वन, लेट स्टार्ट फ्रॉम द ग्रीन वन. ओके, दररोज मी तुम्हाला एक असं एक मोटिवेशनल कोट देत असतो. हे तुम्हाला मोटिवेशनसाठी मदत करावे, नाहीतर मोटिवेशनसाठी म्हणजे काय, तर तुम्ही कधी दुःखामध्ये असले, नाराज झाले, मॅनं होत नाही म्हणलं, तर हे एका मोठ्या मोठ्या माणसांनी सांगलेले एक कोट असतात, त्यांचे एक मेसेज असतो. पण हे दुसरीकडेही कामाला येतो. तुम्हाला स्पीच द्यावा लागत असतो. ओके, क्लासमध्ये प्रेझेंटेशन द्यायचे असते. मग त्यावेळी असे कोट जर तुम्ही सांगले, असे जर मेसेजेस तुम्ही तुमच्या क्लासमध्ये सांगले, तर ते वेगळे वाटणार. ओके, सर्वच जण येतात, तो टॉपिकवर प्रेझेंटेशन देऊन जातात. तुम्ही यायचं, तुमचं इंट्रोडक्शन द्यायचं, नंतर एक मोटिवेशनल कोट सांगायचा, नाहीतर तुमच्या टॉपिकवर प्रेझेंटेशन जायचं. जाता जाता वाटलं तर एक गोष्ट सांगायची, नाही तर मोटिवेशनल कोट सांगायचा, एक जोक सांगायचा, आणि नंतर थँक्यू म्हणून बसायचे. सगळ्यांपेक्षा वेगळे वाटणार की नाही? एक सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्ही ते पूर्ण चॅप्टरवर बनवलेलं आहे वाटणार. ओके, आणि कसं असते, जर दुसऱ्यांना त्या टॉपिकबद्दल जर काही माहिती पाहिजे असेल तर त्यांना कुठूनही मिळणार, यूट्यूबवर पण मिळेल. ओके, तुमच्याकडूनच कसं काय आले पाहिजे, नाहीतर तुम्ही वेगळे कसे दिसाल? ओके, शाळेमध्ये, ट्युशनमध्ये, कॉलेजमध्ये, आता कॉलेजमध्ये तुम्ही जाणारच आहात, नाही तर कॉलेजमध्ये कोणते विद्यार्थी असतील, तुम्हाला माहीत असते की जो इंग्रजीचा क्लास असतो त्याच्यामध्ये शिक्षक सेमिनार घेत असतात. एक सेमिनार द्या म्हणतात, बोलून दाखवा म्हणत असतात टॉपिकवर. आणि याच्यामध्ये काय असते माहीत आहे का, एक तुम्हाला खूप सोपा पर्याय सांगत असतो. तुम्ही तुमचा धडा वाचायचा, आता तुम्ही वाक्य ते पाठ केल्यानंतर तुम्हाला ते धडा इंग्रजीतून स्वतःहून समजून सांगता येणार. मग काय असते, तुमचा सेमिनार एंटरटेनिंग नाही तर दुसऱ्यांपेक्षा वेगळा, युनिक, स्पेसिफिक वाटण्यासाठी तुम्हाला जर अशा गोष्टी आहेत, म्हणजे की एक स्ट्रक्चर आहे जे मिळायला पाहिजे. ओके, म्हणजे काय असते बघा, दरवाजाची जी चौकट असते ना, ती सेम राहते. प्रत्येक दरवाजा तेवढ्या साईजचा असला की चौकट सेम राहणार, पण दरवाजा वेगवेगळा असू शकतो, हो की नाही? त्याच्यावरची डिझाईन वेगळी असू शकते. मग बाकीचे फक्त उगं दरवाजा लावून टाकले आणि तुम्ही त्याच्यावर एक चांगली डिझाईन टाकली. ओके, मग तुमचा वेगळा वाटणार, पण चौकट तीच राहणार की नाही? मग तुमच्याकडे जर चौकट नसेल तर दरवाजा कुठे लावायचा?
मी काय सांगायलो ते डोक्यावरून जात असेल तर मग बघा. तर तुम्ही कुठे गेल्या स्पीच देण्यासाठी, तर त्याच्यासाठी एक स्टार्टिंग एंडिंग ही पाठ करून टाकायची. मधला भाग बदलता येत असतो, पण स्टार्टिंग एंडिंग बदलायची. वाटलं तर एक गोष्ट पाठ करायची. जसं मी दररोज क्लासमध्ये एक गोष्ट सांगतो, तशी एक गोष्ट पाठ करून टाका. कुठेही कोणताही स्पीच देत असले की एक मोटिवेशनल गोष्ट सांगायची, नाही तर एक जोकची गोष्ट सांगायची. ओके, अशा 3 गोष्टी, नाही तर एक मोटिवेशनल कोट सांगायचा, अशा 4 गोष्टी सेम ठेवायच्या सगळ्या स्पीचमध्ये. आणि मग मधला जो भाग असतो, कोणाबद्दल बोलत आहात, कशाबद्दल बोलत आहात, कोणत्या परिस्थितीबद्दल आहे, तो तिथला बदलत राहायचा. ओके, म्हणजे काय होणार की तुम्ही जेव्हा स्टेजवर जाणार तेव्हा तुमचे टॉपिक जरी वेगळे असले तरी तुम्हाला इतका आत्मविश्वास आहे की तुम्ही 60% जो भाग आहे तो म्हणू शकणार. जो 40% आहे तो नवीन आहे, पण 60% काय असते, तुम्हाला स्टार्टिंग द्यायची असते, स्वतःबद्दल माहिती, शाळेबद्दल माहिती, क्लासेसबद्दल माहिती द्यायची असते, कोणता टॉपिक बोलणारा त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर एंडिंग ते सेम टू सेम असणार, कोणती गोष्ट असेल ते सेम टू सेम असणार, मोटिवेशनल कोट तो सगळ्यांमध्ये सेम असणार. म्हणजे काय की तुम्हाला 60-70% भाषण पहिल्यापासूनच पाठ असणार आणि प्रत्येक भाषणाला तसंच बोलायचं. ओके, म्हणजे गेलं गेलं की वाटलं पाहिजे हा विद्यार्थी खूप चांगलं बोलतो. ओके, आणि जो मधला भाग असतो तो वेगळाच असतो. आणि जी भाषणं असतात ना, ते विद्यार्थी तितकं ध्यान ठेवणार नाही, पण जो विद्यार्थी जाऊन खूप चांगल्या प्रकारे बोलणार. ओके, मला आताही आठवते एक विद्यार्थी आणि एक मुलगी. ओके, ते एक आमच्या क्लासमधून होते आणि एक दुसऱ्या क्लासमधून होते, आणि त्यांनी खूप चांगले उत्कृष्ट भाषण करायचे. ओके, आणि मग त्यांचीच कसं काय आठवण येत असते. बाकीची प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्याला भाषण असायचे, खूप विद्यार्थी भाषण करत होते. 100, 200, 300 विद्यार्थींना मी बघलेलं आहे भाषण करताना. तरी पण त्यांचीच का आठवण येते, कारण त्यांनी जे भाषण केलेलं होतं ते सगळ्यात वेगळे होते. आणि आपल्याला पण तशीच तयारी करायची आहे. ओके, आणि तशा तयारीसाठी काय करावं लागणार, बोलण्यामध्ये पण तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स, प्रेझेंटेशन स्किल्स ह्या इम्प्रूव्ह झाल्या पाहिजे. स्पोकन इंग्लिशचा क्लास लावलेला आहे तुम्ही, पण याच्यामधून जर तुम्ही बोलायचं कसं हेच शिकले नाही तर ते बरोबर असणार नाही. म्हणून मी जे आज तुम्हाला शिकवणार, दररोज जे शिकवणार त्याचा यूज करायला लागायचा. मी तुम्हाला आज काय देणार आहे, स्टार्टिंग एंडिंग देणार आहे, जे आमच्या क्लाससाठी असणार आहे. ओके, आमच्या क्लासची स्टार्टिंग एंडिंग आहे, तशी पाठ करून टाका तुम्ही. मग नंतर त्याच्यामध्ये क्लासचं नाव बदलायचं, तिथं शाळेचं नाव टाकायचं. ओके, माझं नाव बदलून तुम्ही तुमच्या शिक्षकाचं नाव सांगून टाकू शकता. म्हणजे कसं, शाळेत जर तुम्हाला म्हणायचं आहे तर तुम्ही काय म्हणू शकता की गुड इव्हनिंग एव्हरीवन, माय सेल्फ न्यावरती, आय एम स्टुडंट ऑफ महात्मा फुले हायस्कूल. ओके, आता इथं जी सुद्धा स्पोकन इंग्लिश असते त्या ठिकाणी मी महात्मा फुले हायस्कूल म्हणलो. कसं का, कारण शाळेमध्ये द्यायचं आहे. आता कॉलेजमध्ये म्हणलं आय एम स्टुडंट ऑफ सायन्स कॉलेज. ओके, आणि मग नंतर तिथं आय एम टॉट बाय सिद्धार्थ सर, टुडे आय एम गोइंग टू स्पीक अबाउट सब्जेक्ट्स अँड डब्ल्यूच वर्ड्स. मग माझं स्पीच पूर्ण म्हणायचं आणि नंतर थँक फॉर लिसनिंग टू मी, सी इन द नेक्स्ट सेमिनार, बाय. या प्रकारे स्टार्टिंग एंडिंग हे पाठ करून टाकायचे. मी तुम्हाला ते आज सेंड करणार आहे. त्या प्रकारे तिथं कोणता भाग बदलायचा ते कळायला पाहिजे. जिथे जी सुद्धा स्पोकन इंग्लिश सांगलेलं आहे ते आमच्या क्लाससाठी तेच म्हणायचं. दुसऱ्या ठिकाणी तुम्ही शाळेमध्ये गेले, कॉलेजमध्ये गेले, कोणत्या फंक्शनमध्ये गेले, तिथं ते नाव लिहायचं. शिक्षकाच्या ठिकाणी तुमच्या कोणते आवडीचे शिक्षक असतील त्यांचं नाव ठेवा. नंतर ज्या कार्यक्रमामध्ये शाळेमध्ये ट्युशनमध्ये या, त्या शाळेमधल्या ट्युशनमधल्या प्रिन्सिपलचे नाव. ओके, नाही तर तिथल्याच शिक्षकाचं नाव घ्यायचं. ठीक आहे, नंतर एंडिंग तिथं सगळ्यांमध्ये सेम असणार आहे. म्हणून ही अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला सांगलं की तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणत असता. मी काय करतो, मी आज सांगतो तुम्हाला व्हिडिओ बनवा आणि अशा गोष्टी म्हणा, दुसऱ्या दिवशी व्हिडिओ म्हणता तुम्ही, पण एका आठवड्यानंतर जे व्हिडिओ येतात तुमचे त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट वाक्य म्हणायला लागता. तुम्ही म्हणता आय कॅन प्ले, यू कॅन प्ले, यू कॅन प्ले, ही कॅन प्ले. अरे, तुमचं नाव सांगलं नाही तुम्ही, तुम्ही माहिती दिली नाही कशाबद्दल बोलणार आहात, एंडिंगमध्ये तुम्ही सगळ्यांना थँक्यू म्हणलेलं नाही, नाहीतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूत. या प्रकारे असा तुमचा एक स्ट्रक्चर बनलेला नाही. ओके, म्हणून हे पहिला व्हिडिओ, पहिला क्लास यावेळी याच्यामुळे मी हे सांगत आहे, कारण हे तुम्हाला लास्टपर्यंत मदत करणार आहे. तुम्हाला जर खरं खरं मध्ये बदल करायचा असेल, तुमच्या इम्प्रूव्हमेंट, तुमची जी कम्युनिकेशन स्किल्स आहेत याच्यामध्ये बदल करायचा असेल, तुम्हाला जर खरं खरं मध्ये बोलायचं असेल, इफ यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश अँड ऑल्सो फ्लुएंटली, नॉट लाईक ओ आय वॉन्ट टू स्पीक अँड ऑल्सो आय एम एबल टू स्पीक बट स्लोली. नो, you want to speak it effectively and also fluently. Okay, so you need to put that much amount of practice in speaking, not reading or writing. लिहिण्या आणि वाचण्यामध्ये तुम्हाला तितकी मेहनत टाकावं लागणार नाही जितकी बोलण्यामध्ये टाकावं लागणार आहे, कारण हा क्लास तुम्ही इंग्रजी बोलण्यासाठी लावलेला आहे. म्हणून दररोज तुम्ही ठरवा किती वाक्य तुम्ही बोलणार आहात. 10 वाक्य, 20 वाक्य, 30 वाक्य, 40 वाक्य, इतक्या वाक्यांपासून सुरुवात करा. वहीवर लिहा मी इतके वाक्य बोलणार म्हणून,
आणि नंतर मग कोणी असे पुढे की नसो त्यांना बोलायचं, आरशाला जाऊन बोला. याच्याने काय होणार, तुमची प्रॅक्टिस होणार की अरे हां, मी बोलायला आता शिकत आहे, माझी इम्प्रूव्हमेंट होत आहे, तुम्हालाही कळणार आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येणार. काय होते, तुम्ही एकदा प्रॅक्टिस करता, 7 दिवस प्रॅक्टिस करत नाही, 8व्या दिवशी करता, तुमचा रेकॉर्ड बनत असतो. ओके. दुसऱ्या विद्यार्थ्यांकडे बघता तुम्ही की अरे क्लासमधून इतके विद्यार्थी पाठवत नसतात, मीच पाठवतो. ओके. पण काय होते माहिती आहे का, याच्यामुळे तुम्हाला हे कळत नाही की आपल्या क्लासमधून हे जे सगळे विद्यार्थी असतात, असे इतकेच विद्यार्थी आहेत का? नाही, जगामध्ये खूप काय आहे आणि त्यांनी खूप मेहनत करत आहे. ओके. म्हणून ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बनणार नाही, ज्या दिवशी तुम्ही ऑडिओ बनणार नाही, ज्या दिवशी तुम्ही इंग्रजीतून प्रॅक्टिस करणार नाही, त्या दिवशी तो विद्यार्थी करत आहे. ओके. म्हणून मी जे हे मोटिवेशनल कोट तुम्हाला सांगतो, ते लगेच जाऊन मम्मीला सांगायचं, पप्पाला सांगायचं, मित्राला सांगायचं, मैत्रिणीला सांगायचं. ओके. नातेवाईकांना सांगायचं, त्यांना हे समजून सांगायचं. अ गोल इज अ ड्रीम विथ अ डेडलाईन. म्हणजे अ गोल, जे तुम्ही आहे ना ठरवलेलं ध्येय असते, ते काय आहे, ते एक स्वप्न आहे तुमचं, फक्त डेडलाईननुसार. आता हे काय आहे इकडे, मग या गोष्टीला समजून सांगायचे. हे तुम्ही समजून सांगणारच ना. कुठं जर भाषण करायचं असेल, तिथं जाऊन तुम्ही सांगू शकता की आजच्या भाषणाच्या दिवशी मला एक मोटिवेशनल कोट आवडलेला आहे, नेपोलियन हिलने सांगलेला, जो की आहे अ गोल इज अ ड्रीम विथ डेडलाईन. ठीक आहे. हे वेगळं वाटणार. ओके. तसं नाही करावं असंही वाटेल, कारण मी पण विद्यार्थी आहे, मलाही माहिती आहे तुमच्या काय भावना असतील की अशा कोणत्या वेगळ्या ज्या गोष्टी असतात ते करायच्या म्हणले ना की करावं वाटत नसते. हो की नाही. पण काय असते माहिती आहे का, एकदा केलं तुम्ही की वेगळं वाटेल, दुसऱ्यांदा केलं वेगळं वाटेल, 10 वेळेस करा वेगळं वाटणार, पण त्याला तुम्ही कंट्रोल करू शकणार, त्याला चांगल्या प्रकारे तुमची प्रोग्रेस होणार. आणि काय असते, युनिक गोष्टी केल्या तरच माणसं आठवणीत ठेवत असतात. ओके. त्याच्यामुळं मी तुम्हाला म्हणत असतो. आता मग हे जे मोटिवेशनल कोट आहे त्याला समजून सांगायचे. ठीक आहे. मग समजून सांगताना काय म्हणायचं, सगळ्यात पहिलं गोल, तुम्ही ध्येय ठेवायचे, दररोज एक एक ध्येय ठेवायचं. आज काय करणार, आज सर काय शिकवलेले आहेत, शिकवल्यानंतर मी त्याला कसे बोलू. ओके. आज सब्जेक्ट शिकवलं मी तुम्हाला, तर मग सब्जेक्ट तुम्ही प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये कसं यूज करायचं. तर मी आहे, मग मीला इंग्रजीतून काय म्हणायचं, आय. भाऊ दिसला, मग त्याला काय म्हणायचं, तो. मग इंग्रजीतून ही. बहीण आहे, ती. इंग्रजीतून शी. कुत्रा दिसलं, ते काय आहे, ते. इंग्रजीतून इट. ओके. ई ए टी इट नाही, आय टी इट. नाही तर कुत्रं खाऊन टाकायचं, तसं नाही. तर मग असे वेगवेगळे प्राणी, वस्तू, ओके, माणसं हे दिसले की मग त्यांना त्या सब्जेक्टनुसार बोलायचं. असं मनातल्या मनात तर म्हणा, नंतर मग मोठ्याने म्हणाल तुम्ही आपापल्या रूममधून, घरामध्ये. ओके. अशी जरी छोट्या छोट्या वाक्यांपासून तुम्ही सुरुवात केली, तरी घरचं जे वातावरण असेल ते इंग्रजीचे बनेल. ओके. आणि मग असे छोटे छोटे गोल बनवायचे. काय असे मोठं गोल बनवायची काय गरज नाही की मी सतत इंग्रजीतून बोलणार, आपल्या घरी आता कोणी मराठी बोलणारच नाही, फक्त इंग्रजी बोलणार. अरे, तसं म्हणलं तर काय होणार की जो मेंदू आहे, जी बॉडी आहे, ते म्हणणार की आपण कोणतं तरी युद्ध लढायला जाणार आहात. ओके. पण भाषा ही युद्ध लढण्यासाठी नसते. भाषा कशासाठी असते, तर आपले जे विचार आहेत ते दुसऱ्यांना कळावे, दुसऱ्यांचे विचार आपल्याकडे यावे. ओके. म्हणजे की ज्या अवघड गोष्टी आहेत ते सोप्या करण्यासाठी भाषा निर्माण केलेली आहे. मग आपण जर याला युद्धाच्या रीतीने बघत गेलं तर ते वेगळं वाटणार. त्याच्यामुळे मी काय म्हणत आहे की काय करायचं, छोटे छोटे गोल ठेवायचे. मी आज इम्परेटिव्ह सेंटेन्स पाठ केलं, आत या कमीन, मग हे मी आज यूज करायचं. मग तुम्हाला प्रश्न पडणार की सर कोणाला म्हणायचं, असं काय नसतं की दररोज कोणी विचारते. ओके. की मी आत येऊ का, मग तुम्ही म्हणणार हां आत ये, कमीन. तसं कोणी विचारत नाही ना सर. विचारत नसलं तरी आपण म्हणायचं, आता मी इथं बसून आहे, कोणी नाही इथे रूममध्ये माझ्या, तरी मी जर म्हणतो कमीन. कसं का, कारण मला प्रॅक्टिस करायची आहे. कमीन, टेक इट. ओके. गो देअर, बी सिटेड. ओके. सिक्वेन्सनुसार बनलेली आहे ते वाक्य, त्याच्यानुसार प्रॅक्टिस करा या वाक्यांची, बोला ही वाक्य. याच्याने काय होणार, तुम्हाला सराव होणार. ओके. सर, कालच एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता की सर, हे आम्ही दररोजच्या आयुष्यामध्ये रिअल लाईफमध्ये कसं यूज करायचं, रिअल लाईफमध्ये कसं यूज करायचे हे वाक्य. आता हा साहजिक प्रश्न पडणार की रिअल लाईफमध्ये कसं यूज करायचे. ओके. टेक इट. आता मग हे लगेच कसे आठवणार सर, आम्हाला कुणाला काही द्यायचं असेल, ओके, इथे एक पुस्तक आहे, हे पुस्तक मी कोणत्या विद्यार्थ्याला देत आहे, हे घे, असंच म्हणणार, कारण सवय लागलेली आहे. तिथं टेक इट म्हणायला तितका विचार कळत नसतो सर.
मग त्याच्यासाठी काय करावं लागणार तुम्हाला? त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावं लागणार. म्हणून कोणी नसेल तरी उगं म्हणायचं टेक इट. ओके. आणि याच्याने काय होणार की तुमच्या मेंदूला, तुमच्या बॉडीला प्रॅक्टिस होऊन जाणार त्या गोष्टीची. तुम्हाला एक गाडी चालवता येते, एक कार चालवता येत असेल, लगेच दुसरी कार घेतली की जरासा वेळ लागतो. ओके. मग नंतर तुम्हाला स्मूथली चालवता येणार. ओके. मग जो वेळ लागतो ना, तसंच असते. एक भाषा येते, आता दुसरी भाषा येण्यासाठी जरासा वेळ लागेल, पण ती पण येणार. मग स्मूथली येणार का स्टार्टिंगलाच? नाही, त्याला वेळ लागणार. ओके. सो टुडेज मोटिवेशनल कोट इज अ गोल इज अ ड्रीम विथ अ डेडलाईन सेट बाय नेपोलियन हिल. तर मग हे मोटिवेशनल कोट व्हॉट्सॲपमध्ये टाईप करा. आणि आज जे आपण बघणार आहोत ते आहे सब्जेक्ट्स अँड डब्ल्यूएच वर्ड्स. आता मग सब्जेक्ट्स आणि डब्ल्यूएच वर्ड्स हे काय असतात? तर सब्जेक्ट्स वाक्यामध्ये जे क्रिया करणारा असतो तो असतो सब्जेक्ट. आणि डब्ल्यूएच वर्ड्स प्रश्न विचारण्यासाठी जे शब्द यूज केले जातात. वेगवेगळे प्रश्न पडत असतात तुम्हाला. सर काय करत आहात? सर ते काय आहे? सर कुठे चालल्या? ओके. सर केव्हा क्लास आहे? सर का क्लास आहे? ओके. हे जे वेगवेगळे प्रश्न आहेत, असे प्रश्न बनण्यासाठी तुम्हाला का, काय, कोठे, केव्हा हे शब्द यूज करावे लागले मराठीतले. हो की नाही? असेच इंग्रजीतून पण शब्द आहेत. ते कोणते आहेत? तर ते आहेत डब्ल्यूएच वर्ड्स. ओके. तर मग असे सब्जेक्ट्स आणि डब्ल्यूएच वर्ड्स मधला फरक काय आहे, ते कधी यूज करायचे ते मी सांगणार आहे. आणि मग ते सांगल्यानंतर यूज करायचे हे तुमचं कर्तव्य आहे. मग ते सगळे शब्द तुम्ही यूज करायचे, त्याची प्रॅक्टिस करायची. आता हे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला यांना प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये यूज करावं लागणार आणि मजेशीरपणे. ओके. असे सिरियस होऊन यूज केले की जास्त प्रॅक्टिस करावं वाटत नाही. व्हिडिओसाठी 1-2 व्हिडिओ बनवायचे, पण नंतर पूर्ण दिवसभर काय कॅमेरा घेऊन तुम्ही फिरू शकणार नाही, कारण तुम्ही ब्लॉगर नाही. हो की नाही? मग काय करायचं, तुम्ही वेगळी जागी यूज करायचं. ओके. ते दे, ते म्हणतात काय, इट 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 दे. ओके. त्याच्याशिवाय इट म्हणायचं. ठीक आहे. मी येणार याच्याशिवाय आय येणार म्हणा. जितका भाग माहिती आहे तुम्हाला तितका यूज करा ना. ओके. आय, मी येणार असं म्हणा. नाही तर ओके. मग नंतर तो कोण आहे म्हणायचं, ही तो राहुल आहे. ही तो राहुल आहे. म्हणजे की एक शब्द म्हणायचा, त्याच्या पुढे म्हणायचं, त्याला मराठीतून म्हणून पण पूर्ण वाक्य करता येते. आणि ते काही असं वेगळं वाटणार नाही, ते नॅचरलच वाटणार. ओके. फॉर एक्झाम्पल की ते कोण आहेत? ते व्यापारी आहेत. आता हे वाक्य कळालं, त्याला इंग्रजीतून म्हणतो बघा. ते कोण आहेत? मग उत्तर देताना दे, ते व्यापारी आहेत. ओके. काही वेगळं वाटलं का? ते, अरे ते व्यापारी आहेत. यालाच मी काय म्हणलो? दे, ते व्यापारी आहेत. मग अशीच तुम्ही आहे ना इंग्रजीतून म्हणताना कसे म्हणाल? दे आर मर्चंट्स. ओके. मग अशी वाक्य वेगवेगळी म्हणण्यासाठी तुम्हाला जितका भाग माहीत आहे त्याला इंग्रजीतून करायचा. आता खूप विद्यार्थी जुने आहेत, त्यांची बॅचेस झालेले आहेत. मग तुम्हाला असं स्टार्टिंगपासून करायची गरज लागणार नाही. पण काय असते की तुम्ही तुमचं ठरवा की तुम्हाला स्टार्टिंगपासून करायचं आहे की जितका भाग माहीत आहे त्याच्यापासून करायचं आहे. पण तुम्हाला सुरुवात तर करावं लागणार आहे. ओके. म्हणण्याची, बोलण्याची सुरुवात करावं लागणार आहे. मग तुम्ही सुरुवात करू शकता की तो कुठे जात आहे? ही तो दुकानाला जात आहे, असं सुरुवात करू शकता. नाही तर तुम्ही असं करू शकता, ही इज गोइंग टू द मार्केट. ओके. ही इज गोइंग टू द शॉप. याही प्रकारे म्हणू शकता. तुमची सुरुवात कुठं आहे ते तुम्ही ठरवा. तसा तुम्ही अभ्यास करा. तुम्ही या महिन्याला क्लास लावला असेल, मागच्या महिने, नाही तर तुम्हाला खूप काही महिने झाले असतील. मग त्याच्यानुसार तुमचा अभ्यास झालेला आहे, त्यानुसार तुम्ही वाक्य बनवा आणि सराव करायला लागा. पण तुम्ही सराव करताना काय काय अडचणी येतील ते मला विचारू शकता. ओके. काय असते, खूप विद्यार्थी सरावच करत नसतात. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांना अडचण येत नाही. आता मी विचारतो, काय अडचण आहे का तुम्हाला? काय प्रश्न आहेत का? तेव्हा तुमचं एक उत्तर असते जे मला पाठ झालं आहे, नो सर, नाही, काय अडचण नाही. ओके. पण विदाऊट प्रॅक्टिस, बिना सरावाचं अडचण कशी येणार? तुम्हाला आता कोणतं वाक्य म्हणायचं आहे. ठीक आहे. की ते काम करते का? आता मग सांगा बरं, ते काम करते का हे कसं म्हणणार? किती जणांना येते? व्हॉट्सॲपवर प्रश्न टाईप करा. बघा, डज ही वर्क? तो काम करतो का म्हणल्या तुम्ही. ओके. चुकीचं आहे, आता लिहायचं नाही उत्तर. इट वर्क्स? ते काम करते. तुम्हीच उत्तर देऊन टाकायला. मी काय म्हणलो, ते काम करते का? हे पण चुकीचं आहे. डज इट वर्क? ते काम करते का? कळालं? मग या प्रकारे आता तुम्हाला जमले. पण जे 3 विद्यार्थी पहिले उत्तर दिले त्याच्यात 2 विद्यार्थ्यांचे रॉंग आलेलं आहे ना उत्तर.
2 विद्यार्थ्यांचं चुकलं. मग तुम्हाला तो प्रश्न जेव्हा मराठीतून पडला, नंतर इंग्रजीतून करून तुम्ही मला सेंड केलं का? नाहीतर नाही जमलं तेव्हा मला विचारले का? नाही. पण तुम्ही म्हणले की नाही सर काही प्रश्न नाही म्हणून. मग कसं का म्हणलं? कारण आपण प्रॅक्टिस केलेली नाही. म्हणून मी जेव्हा दररोज क्लासमध्ये सांगत असतो, मला असं म्हणायचं नाही की तुम्ही पूर्ण 100% पालन करा. ओके, करायला पाहिजे. पण काय तुम्ही आता 1% पण करत नाही ना, 20% करा. पण त्याचा यूज करायला लागा. जे पण मी सांगतो याच्यामध्ये मी तुम्हाला वाक्य सांगत असतो, 10,000 वाक्य कसे बनवायचे, दररोजचे शब्द देत असतो, रायमिंग वर्ड्स. ओके, आता ते रायमिंग वर्ड्स जराशा दिवसानंतर येतील, नाही आजच आहेत. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला डिक्शनरीचे शब्द सांगत असतो, जे सिम्पल प्रेझेंटमध्ये असतात ते जराशा दिवसानंतर येणार आहेत. मग या अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळे टॉपिक आहेत, ती वाढत राहणार आहेत. पण या सगळ्यांचं तुम्हाला बोलण्यामध्ये खूप यूज आहे. मग याचा तुम्ही कसा यूज करून घेणार, याचा तुम्हाला कसा फायदा असणार हे तुम्हाला ठरवायचं आहे. ओके, आणि जर तुम्ही आता सवय लावली, जेव्हा मी कमी शिकवत आहे तेव्हापासून सवय लावली की मी बोलणार, मी बोलताना मग याची अशी प्रॅक्टिस करतो, तुमचे नियम बनतात. कारण तुमचं आयुष्य आहे. मी सांगू शकत नाही की इतका वेळ अभ्यास कर. हां चल, राहुल तू आहे ना आज 400 वाक्य लिही. ओके, 400 वाक्य लिहिल्यानंतर मला 5 कन्व्हर्सेशनचे व्हिडिओ पाठव. असं तसं मी सगळं काय सांगलो. पण राहुलचा प्लॅन कसा आहे, त्याला सकाळी ट्युशन आहे, ट्युशन संपलं की शाळा आहे, शाळा संपली की मग नंतर दुसरीकडं अजून काही तर ट्युशन आहे, ट्युशन संपली की मग नंतर संध्याकाळी पुन्हा माझं ट्युशन आहे. आणि नंतर मग झोपायचं नाही का राहुलनं? माझाच होमवर्क करत बसायचा का? शाळेचं ट्युशनचाही होमवर्क असतो ना. म्हणजे काय की मी म्हणत नाही की तुम्ही मोकळे आहात, तुम्ही बिझी आहात. विद्यार्थी सर्वात जास्त बिझी असतो. शिक्षकाला एक विषय शिकवायचा असतो, शिक्षकाला एका विषयाचा अभ्यास करायचा असतो, विद्यार्थ्याला 7 विषयाचा अभ्यास करायचा असतो. मला माहीत आहे 7-8 विषय असतात. ओके, आणि ट्युशन शाळेचे शिक्षक ऐकत नसतात. त्यांनी म्हणतात माझी सेपरेट वही पाहिजे आणि माझा होमवर्क पण पूर्ण पाहिजे. ओके, असं शिक्षकाला सांगता येत नाही, सर शाळेचे होते माझं का केलं नाही, आणि शाळेचे म्हणतात ट्युशनचं करतोस तू. हो की नाही? तर मग कसं असते, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आहे की 100 वाक्य जमले नाही, 10 वाक्य 5 वाक्यच लिहा. पण दररोज 5 वाक्य, दररोज 10 वाक्य लिहित राहा, दररोज त्या वाक्यांचा सराव करा. याच्याने काय होणार, तुम्हाला एक डिसिप्लिन तयार होणार, एक कन्सिस्टन्सी येणार. आपला मेंदू म्हणत नाही की तुम्ही एका दिवशी 100 वाक्याची प्रॅक्टिस केली ते 100 वाक्य महत्त्वाचे आहे. तुमचा मेंदू हा म्हणतो की त्यानं 100 दिवस या 5 वाक्यांची प्रॅक्टिस केली आहे, हे 5 वाक्य खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे की जी गोष्ट तुम्ही बार बार करत असता ती खूप महत्त्वाची आहे. अशा प्रकारे आपला मेंदू काम करत असतो. एका दिवशी खूप काही काम करा, ओके, पण नंतर विसरून जाता जर त्याच्याबद्दल काही केलं नाही तर. म्हणून 7 दिवसाचा अभ्यास एका दिवशी करतो असं म्हणू नका. ओके, कमी करा, पण दररोज जरासा करा. ओके, जर काही जमलं नाही, वाक्य लिहिता आलं नाही, काही वेळ मिळाला नाही, तर जे मी शिकवलेलं आहे, जे वाक्य पाठ आहेत, असं ठरवा, चला आता मॅने तर लिहिणे झालं नाही, जाऊ दे 40 वाक्याची प्रॅक्टिस करू, 40 वाक्य म्हणून. मग सब्जेक्ट WH वर्ड्स, नंतर 14 टाईप्स अँड टेन्स, नंतर 6 वाक्य म्हणलो. चला आज इंग्लिशचा अभ्यास एवढाच करतो, मला दुसरं काही खूप काम आहे, दुसरे काम करत बसू. मग दुसऱ्या दिवशी वेळ मिळाला, वा मला वेळ मिळाला आहे, चला आता अभ्यास करत बसू. या प्रकारे करायचं. म्हणजे दररोज काय ना काय तर स्वतःला एक तुम्ही डिसिप्लिन, एक रूल लावून ठेवा की मी ही गोष्ट करणारच, इतक्या वाक्याची प्रॅक्टिस करणारच, जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे तर. ओके, आणि मी ज्या गोष्टी शिकवत असतो ते तुम्हाला एक्झाम आली, पेपर सोडवला, नंतर काही गरज नाही असं नाही. आयुष्यभर गरज लागणार आहे, आणि एकदा आल्यानंतर कधी विसरणार नाही. मराठी तुम्ही कधी विसरता का? ओके, मराठीचं कोणता असा माणूस आहे जो अशिक्षित आहे पण तो पुस्तक वाचत नाही, कुठे काही लिहित नाही, काही नाही, तरी त्याला मराठी येते? ओके, मला सांगा बरं, कोणत्या माणसाला जर मराठी येते, त्याला जर त्यानं जेलमध्ये गेला, 30 दिवस आहे ना तो जेलमध्ये आहे, त्याला कोणी बोललं नाही, काही नाही. ओके, त्याला फक्त खायला दिलं, नंतर 30 दिवसानंतर तो बाहेर आला, त्याला मराठी येणार की नाही? की तो विसरून जाणार? येणार ना. ओके, म्हणजे 30 दिवस त्यानं काहीच प्रॅक्टिस केली नाही, मग कसं काय विसरला नाही? तर काय असते, भाषेचं हीच गोष्ट असते की भाषा एकदा आली की येऊन जाते, नाही आली तर अवघड लागते. ओके, म्हणजे फक्त एक हर्डल असते, त्याला पार करावं लागते. ओके, पण एकदा जमलं, एकदा बोलता आली की मग आयुष्यभरासाठी येते. नाव आय एम एबल टू स्पीक नाव, इट विल नॉट बी अ प्रॉब्लेम फॉर मी इवन इफ आय डिडंट स्पीक इन इंग्लिश फॉर इवन मंथ ऑर इयर. मी 1 महिना असो की 1 वर्ष असो, जरी इंग्रजीमधून बोललो नाही तरी मला काय अडचण होणार नाही. ओके, आता जास्त वेळ न घेता याला सुरुवात करूया. पण ज्या ज्या गोष्टी मी सांगल्या आहेत ते तुमच्यासाठीच आहेत, तुमच्या फायद्यासाठी आहेत. ओके, त्याच्यामुळंच मी इतका वेळ लावत असतो, कारण दररोजचे टॉपिक्स कसेही कवर करून घेताच येतील मला. पण
ह्या ज्या टेक्निक्स असतात, नाहीतर हे जे सांगणं असते त्याच्यामुळेच तुम्ही बोलू शकाल. ओके, नाहीतर सिद्धार्थ सरांची तशी सर्व पुस्तकं आहेतच. हो की नाही? तर मग सब्जेक्टची डेफिनेशन बघा. अ सब्जेक्ट इज अ पार्ट ऑफ अ सेंटेन्स दॅट टेल्स अस हू ऑर व्हॉट इज डुईंग द ॲक्शन. म्हणजे सब्जेक्ट ही वाक्याचा असा भाग आहे, ते आपल्याला सांगते कोण आणि काय क्रिया करत आहे. कोणतंही एक वाक्य असते, जसं की मांजर उंदराचा पाठलाग करत आहे. याच्यात काय होत आहे? उंदराचा पाठलाग करणे ही क्रिया होत आहे. ओके, पण कोण करत आहे? तर मांजर. मग मांजर काय झालं? याच्यातला सब्जेक्ट झालेला आहे. ओके, मग हे सब्जेक्ट काय असतो? तर तो नाउन असतो आणि प्रोनाउन असतो, दोन्ही असू शकतो. ओके, इट इज अ नाउन ऑर प्रोनाउन दॅट परफॉर्म्स द ॲक्शन ऑफ द वर्ब इन अ सेंटेन्स ऑर क्लॉज. म्हणजे की कोणता सेंटेन्स घ्या, वाक्य घ्या की क्लॉज घ्या, त्या दोघांमध्ये वर्बची जी क्रिया करत असतो तो असतो सब्जेक्ट. ओके, एक्झाम्पल दिलं आहे द कॅट चेस द माऊस. याच्यामध्ये मग द कॅट काय आहे? हा आहे सब्जेक्ट. ओके, मग बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सब्जेक्ट्स म्हणून दाखवतो, जे की 10 आहेत. माझ्या बोटांकडे बघा आणि याचनुसार प्रॅक्टिस करा. ओके, याला असं मध्यभागी ठेवू का? म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसेल. ओके, नंतर मला आठवण करून द्या याला पुन्हा बाजूला ठेवण्यासाठी. बघा, तर बोटांकडे ध्यान द्या. असे हात आहेत सर्वांना, नंतर म्हणा माझ्यासोबत आता. ओके, नाव हू इज दिस? ओके, सगळ्यात पहिलं लेफ्ट हँड पासून सुरुवात करायची. ओके, करा असं, हात वर करा. मोबाईल आहे म्हणजे काय मी बघणार नाही म्हणत आहे का? ओके, म्हणा आय, यू, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉईज. आता हे 10 शब्द पाठ करायचे. ओके, तर माझ्यासोबत म्हणा तुम्ही. ठीक आहे, मला एकदा हे वरचा माईक बंद करतो म्हणजे गोंधळी होणार नाही. बघा, म्हणा आय, यू, यू, ही, शी. पाठ झाले का? सांगा. आय, यू, यू, ही, शी. ओके, आय, यू, 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 यू करत राहायचं. ओके, म्हणजे की सर्व कुत्रे येतात आपल्याकडे. हो की नाही? मग आय, यू, यू असा जोक करायचा. ऐकला असेल तर पुन्हा करायचा. ओके, कस का? कारण तुम्हाला पाठ करण्यासाठी मदत होते ना. मग सांगा काय आहे? आय म्हणजे की मी काय करणार? यू, यू करणार. हो की नाही? मग यू, यू, नंतर ही, शी. पाठ झाले. आय, यू, यू, ही, शी. इट, इट म्हणजे ते. वी, दे, बॉय, बॉयज. आता हे पाठ होणार नाहीत का? सोपं आहे ना? अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात हे सब्जेक्ट्स आहेत आणि हे तुम्हाला वाक्य बोलण्यासाठी मदत करणार आहेत. ओके, हे दिसत आहे तुम्हाला? कुठं व्हावं लागेल मला? इकडे बाजूला सरकावं लागेल का? फोटोलाच बाजूला करतो. ओके नाही? तर मग असे सब्जेक्ट्स तुम्हाला पाठ करायचे. ओके, तर मग बघा, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील सब्जेक्ट्स. हे पहिल्यांदा टाईप करा. 10 सब्जेक्ट्स आहेत एकूण. आय, यू, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉईज. ओके, 10 सब्जेक्ट्स आहेत आणि हा बेसिकचा क्लास आहे. कोणी पण मिस करायचं नाही. सर टाईम झालेला आहे असं तसं खूप बोलणारे विद्यार्थी असतात. काय तुम्हाला घरी जाण्यासाठी वेळ लागला असता जर ऑफलाईन क्लास असता तर. हो की नाही? ऑनलाईन क्लास आहे, घरी बसलेले आहात. ओके, मोबाईल पुढे ठेवायचा फक्त. ठीक आहे, तुम्हाला 20 शब्द पाठ करायचे. उद्या दिवसभरातून शब्द पाठ करायचे. ओके, आणि मी जसा यूज करा म्हणलो त्या प्रकारे यूज करायचा. आता टाईप करा. कोण कोण टाईप केले? मलराजे, मल्लेश्वरी, शालिनी. ओके, स्नेहा मॅम, इंटरनेट चालू बंद करून बघा, स्क्रीन दिसायला लागेल. सुबोध, संबोधित. ओके, अजून विद्यार्थी टाईप करा. जे जुलै ग्रुपमध्ये टाईप करत आहेत त्यांचे मेसेज मी नीट बघत नाही बरं का. नवीन ग्रुपमध्ये तुमचं ॲडमिशन नसेल तर मला आठवण करून द्या. नंदिनी, चव्हाण सर, नम्रता मॅम, जाधव सर, सार्थक नाही, आरुषी, सॉरी हां. त्याच्यानंतर नम्रता. ओके, करेक्ट, बरोबर. अतुल सर. आपण रोहिणी आहात की राहिणी आहेत? नाव रोहिणी आहे वाटते. हो की नाही?
नाही, रागिनी आहे. ओके, नाही नाही, रागिनी आहे, आता आठवले. ते कसं असते, एकदा सेव्ह करताना जर मेसेज नाव नीट सेव्ह झालं नाही तर नंतर अडचण येत असते. तर मग 10 सब्जेक्ट्स आहेत, हो की नाही. याचा अर्थ आता या प्रकारे आहे बघा. सगळ्यात पहिले आय म्हणा माझ्यासोबत. आय, मी, यू, तू, यू, तुम्ही, ही, तो, शी, ती, इट, ते, वी, आम्ही, दे, ते, बॉय मुलगा, बॉईज मुले. आता बघा याच्यामध्ये यू यू असे दोन इंग्रजीमध्ये यू नाहीत, एकच आहे. पण आम्ही दोन घेतलेले आहेत कारण पहिला सिंग्युलर आणि दुसरा प्लुरल म्हणून. कळालं. सिंग्युलर म्हणजे एक वचनी, प्लुरल म्हणजे अनेक वचनी. आता या गोष्टी कळाल्या. अजून म्हणजे तर बघा प्रोनाउन तीन असतात. एक पर्सन, सॉरी, तीन गोष्टी सांगणार आहे ते ध्यानात ठेवा. एक आहे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. आता ही काय आहे तर फर्स्ट पर्सन म्हणजे स्वतः मी बोलत आहे. फर्स्ट पर्सन म्हणजे स्वतः ज्या ज्या गोष्टीमध्ये येते ते फर्स्ट पर्सन मध्ये असते. ओके, एक. सेकंड म्हणजे जे दुसऱ्याला बोलायलो. आता मी पुढे एक माणूस आहे, सपोज माझ्या एक पुढे माणूस आहे राहुल, आणि मी त्याला बोलत आहे, तो काय झाला सेकंड पर्सन. मी ज्याला पण बोलत आहे तो सेकंड पर्सन झाला. मी तुम्हाला बोलत आहे, तुम्ही काय झाले सेकंड पर्सन. मी फर्स्ट, तुम्ही सेकंड. तुम्ही बोलत आहात, मग तुम्ही बोलत आहात म्हणजे तुम्ही फर्स्ट, मला बोलत आहात म्हणजे मी सेकंड. ओके, स्वतःला फर्स्ट म्हणायचं, ज्याला बोलत आहात तो सेकंड, सेकंड पर्सन. आणि थर्ड म्हणजे कोण असणार आता तर थर्ड म्हणजे तिसऱ्याबद्दल बोलत आहात. मी आता तुम्हाला सांगायलो, मी येत होतो आणि तो आहे ना येता येता अचानक दणकन पाण्यात पडला. मग तो काय झाला, तो झाला थर्ड पर्सन कारण तिसऱ्याबद्दल बोलत आहात आपण. ओके, मग असे फर्स्ट, सेकंड, थर्ड. कळाले. मी फर्स्ट पर्सन, ज्याला बोलत आहे सेकंड पर्सन, तिसऱ्याबद्दल बोलत आहात थर्ड पर्सन. मग हे बघूत कोणकोणते आहे. आय काय असणार, फर्स्ट पर्सन असणार कारण मी आहे ना त्याच्यात. यू तू आहेस म्हणजे सेकंड पर्सन. यू तुम्ही आहे म्हणजे सेकंड पर्सन. ओके. ही तो पडला, तिसऱ्याबद्दल तुम्हाला सांगतो ना, तो आलता, हे झालं थर्ड पर्सन. शी ती गेली, तिच्याबद्दल सांगत आहे म्हणजे थर्ड पर्सन. ओके. इट हे थर्ड पर्सन आहे. आता मी सांगतोच, तुम्ही ध्यानात ठेवा नाही तर पाठ करून टाका. ओके. वी फर्स्ट पर्सन, दे ते. ओके, थर्ड. मग या प्रकारे पाठ करा. आता याच्यामध्ये आहे ना कसे असतात बघा, सिंग्युलर आणि प्लुरल असतात. आय आहे सिंग्युलर, यू आहे सिंग्युलर, हा आहे प्लुरल, ही शी इट आहे सिंग्युलर, वी दे आहेत प्लुरल. ओके. आता हे व्हिडिओ तयार करणार आहे मी. या व्हिडिओमधून तुम्ही नंतर नोट्स लिहू शकता. आता पटपट सांगत असेल तुम्ही म्हणत असाल सर हळू सांगा हळू सांगा. व्हिडिओ तयार करणार आहे, तो व्हिडिओमध्ये बघून तुम्ही नोट्स लिहून पण घेऊ शकाल. ओके, चिंता करू नका. आणि हे पाठ पण तुम्ही करा. पहिल्यांदा इंग्रजीतून पाठ केले, आता क्लास संपल्यानंतर मराठीतून पाठ करा. ओके, 10 शब्द आहेत तुम्हाला पाठ होणार. आता बघा मी तुम्हाला दररोज 10 रायमिंग वर्ड्स देत असतो. हे 10 रायमिंग वर्ड्स तुम्ही पाठ करायचे, यूज करायचे आणि उपयोग करायचा. उपयोग कसा करायचा तर बघा, कोणाला तर विचारायला लावा. ओके, घरी हे 10 शब्द कोणत्या तरी एका पेजेसवर लिहायचे. मम्मीला पप्पाला पेजेस देऊन टाकायचं, भाऊ बहिणीला द्यायचं, मित्रामैत्रिणीला द्यायचं. एक मित्र बनवा तुम्ही, तुमची मैत्रीण बनवा आणि त्यांना म्हणा की क्लासमध्ये कोणता मित्रमैत्रीण असले, शाळेमधले ट्युशनमधले असले, त्यांना म्हणा मी तुम्हाला रायमिंग वर्ड्स विचारतो, तू मला विचार. याच्याने काय होणार, तुम्हाला शब्द पाठ होणार. ओके, आणि तुम्हाला कन्व्हर्सेशनमध्ये मदत होणार. ओके, जितका जास्त तुम्ही बोलणार, जितका जास्त तुम्ही सराव करणार इंग्रजीतून, तितकाच तुमचा फायदा होणार. आता सांगतो हे लिहायची कशी, याची प्रॅक्टिस कशी करायची. तर एक 4 रेघीची वही बनवा. किती, 4 रेघीची. माहिती आहे 4 रेघीची वही? माहीत नसाल तर दुकानावर जा. ठीक आहे, दुकानावर जाऊन त्याला म्हणा की एक 4 रेघीची वही दे बा म्हणून. ओके, तर तुम्हाला असे 4, आता कसं असते, एक लाईन असते. ओके, एक 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 अशा लाईनी असतात. 4 रेघीच्या वहीमध्ये अशा 4 लाईनी असतात. ओके, ज्याच्यामध्ये तुम्हाला शब्द लिहिता येतील. मग त्यामध्ये काय करायचं, सगळ्यात वर ओके जो इंडेक्सचा भाग असतो, म्हणजे सगळ्यात वर हेडर जो असतो, हेड जो असतो, ओके, सगळ्यात वरचा भाग, तिथं लिहायचं अर्थ, मराठीतले अर्थ. आणि मराठीतले अर्थ लिहायचे एका वेळेस. किती, एकच वेळेस. त्याच्यानंतर प्रत्येक वेळी लिहायचे हे बाकीचे शब्द. मग जे पहिली ओळ आहे तिथे लिहायचं BAY बे. बे म्हणजे उपसागर. म्हणायचं जितक्या वेळेस लिहिलं तितक्या वेळेस. नंतर पुन्हा लिहा BAY बे. बे म्हणजे उपसागर. BAY बे. बे म्हणजे उपसागर. या प्रकारे प्रत्येक शब्द लिहायचा. आज मी तुम्हाला रायमिंग वर्ड्स लिहायला लावणार नाही, चिंता करू नका. चिंता म्हणजे
मी तुम्हाला दररोज आहे ना आता रायमिंग वर्ड्स लिहायला लावणार आहे व्हॉट्सॲपवर. पण व्हॉट्सॲपवर लिहिलं की तिथं तुमचा आहे ना जो प्रॅक्टिस असते, एक्सरसाइज असते, ती थांबणार नाही. तिथून सुरुवात होणार आहे. तुम्हाला हे लिहायचे. प्रत्येकाने 4 रेघेची वही घ्या, प्रत्येकाने हे शब्द लिहा, प्रत्येकाने आईवडिलांची सही घ्या आणि उद्या मला होमवर्क मिळाला पाहिजे. जितके 70च्या 70 विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांचा होमवर्क आला पाहिजे मला. ओके, सर्वांना कंपल्सरी आहे. ओके. नंतर तुमचे मम्मी पप्पा म्हणतात की सर तुम्ही होमवर्क देत नाही म्हणून तर मला सांगावं लागत असते. मग सांगल्यानंतर तुम्हाला रागवतात. मग रागवल्यानंतर तुम्ही दुःखी होता. तुम्ही दुःखी झाल्यानंतर तुम्ही म्हणता काय न्यायमूर्ती सरांना कळत नाही का, असं तसं तसंच असतात. मग तुम्ही मला रागवता. तुम्ही मला रागवलं की मग मी दुःखी होतो. सगळे दुःखी झाले की मग चांगलं असणार का, नाही ना. लिहून काढा. ओके. तर मग हे 10 शब्द आहेत. आता याच्यामध्ये जोक्स पण आहेत. कोणते तर मग बघा, हे शब्द कसा वाचतात. ओके. बेवडे मेले रे हे. हो की नाही. काय आहे, बेवडे मेले रे हे. आता हे पाठ करताना वेगवेगळे आपापले जोक बनवायचे, ते सांगायचे पण. ओके. मग बी ए वाय बे, बे म्हणजे उपसागर, डब्ल्यू ए वाय बी, बी म्हणजे मार्ग, डी ए वाय डे, डे म्हणजे दिवस, एम ए वाय मे, मे म्हणजे महिना. ओके, महिन्यातला महिना, मे महिना. मग नंतर एल ए वाय ले, ले म्हणजे पडणे. ओके. मग नंतर आर ए वाय रे, रे म्हणजे किरण. आता हे कोणतं किरण आहे, सूर्याचं किरण आहे, पिक्चर मधलं नाही. ओके. असं म्हणायचं. याच्याने काय होणार, तुम्हाला अर्थ बार बार म्हणून पाठ करायची वेगळी गरज लागणार नाही. असं म्हणल्यानं ध्यानात राहते त्या शब्द वेगवेगळे. एच ए वाय हे म्हणजे गवत, पण असं तसं नाही, वाळलेलं गवत. काय, वाळलेलं गवत. आता तुम्हाला इथं लिहून दिलं नाही तरी पाठ होणार, सगळ्यांना पाठ होणार. कसं बघा, एच ए वाय हे म्हणजे वाळलेलं गवत. तर त्यामुळं मम्मीला सांगा आणि बायकांनी नवऱ्याला म्हणायचं नाही हे बाहेर गेले. नाही तर अर्थ काय म्हणणार, वाळलेलं गवत बाहेर गेलं. हो की नाही. आता विसरणार का तुम्ही, नाही. म्हणून अशा प्रकारे पाठ करायचं ज्याच्यामुळे तुम्हाला हे शब्द बार बार म्हणून पाठ करायची गरज पडणार नाही आणि ध्यानात राहणार. एस ए वाय से, से म्हणजे म्हणा, जी ए वाय गे, गे म्हणजे समलिंग, पी ए वाय पे, पे म्हणजे पैसा दे. ओके, पे मी, पैसा दे. ओके. तर मग अशी रायमिंग वर्ड्स आहेत. यानंतर डबल एच वर्ड्स. तर मग हे पण म्हणून दाखवतो, तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत म्हणा. ओके. कोण आहे. ओके. डू यू हॅव एनी क्वेश्चन. तर मग बघा, डबल एच वर्ड्स म्हणा माझ्यासोबत. सेम टू सेम सब्जेक्टसाठी जसे हात केले त्याच प्रकारे हात करायचे. शब्द पाठ झाल्यानंतर यूज करायचा आहे. ओके. म्हणून पहिल्यांदा पाठ करा. ज्यांना ज्यांना हे शब्द 20 शब्द पाठ नाहीत त्यांनी पहिल्यांदा पाठ करा. पाठ झाल्यानंतर मग दररोज यूज करायचं. ओके. आणि यांना म्हणायच्या पण टेक्निक्स वेगवेगळे आहेत. जे कसे आहेत ते मी जराशा वेळानं सांगणार आहे. बघा, सगळ्यात पहिले डबल एच वर्ड्स पाठ करायचे. म्हणा, व्हॉट, व्हॉट टाइम, हाऊ, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन, when, where, why, with whom, who. ओके. what म्हणा, what time, what time. सोपं आहे की नाही. पहिल्यांदा what म्हणून पाठ करायचं, त्याच्या पुढे फक्त what time, टाइम पुढे लावला. what time, what time, what time, झालं पाठ. याच्यानंतर हाऊ लॉंग, हाऊ ऑफन म्हणा, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन. आता यांना कसं पाठ करायचं बघा. याच्यासाठी 3 कुत्रे ध्यानात ठेवायचे. काय, कुत्रे, डॉग्स माहित आहेत ना, डॉग्स, कुत्रे. 3 कुत्रे ध्यानात ठेवायचे. आता हे 3 कुत्रे 3 प्रकारचे आहेत, एका प्रकारचं नाही, 3 वेगवेगळ्या प्रकारचे. आणि कलरने, साईजने म्हणत नाही मी, त्यांच्या भुंकण्याच्या स्टाईलने. कुत्रे वेगवेगळ्या प्रकारे भुंकतात, माहिती आहे का, मी सांगतो आज. तर पहिला आहे कुत्रा हाऊ, म्हणजे की भाऊ. ओके. कसा भुंकतो, भाऊ असंच भुंकते, हाऊ. दुसरा आहे हाऊ लॉंग. हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ. आता कोणतं कोणतं कुत्रं असते बघा, भुंकायला लागले की थांबतच नाही, भाऊ म्हणून सुरुवात केली की कुठेही जाते. ओके, थांबतच नाही. हो की नाही. मग कोणकोणते टाईपचे आहेत, पहिला आहे हाऊ आणि दुसरं हाऊ लॉंग. ओके. असं स्टाईल करायची, हाऊ लॉंग. ओके. म्हणजे असं म्हणलं की तुम्हाला अर्थही कळते, हाऊ कसं. ओके. हाऊ लॉंग किती वेळ. ओके. असं लांब. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचं कुत्रं, आता हे कोणतं असणार, ते आहे हाऊ ऑफन, म्हणजे कितीदा भुंगत राहते बघा. ओके. कोणते ते छोटे कुत्रे आहेत, मला नाव आठवत नाही आता, तिलेच भुंगते असं राग आल्याने असते सतत. ओके. दन 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 करत राहते.
नाहीतर कोणाकोणाच्या घरी असतात. ओके, तिलाच भुंकतात. त्याला ते दोरी बांधलेली असते, चेन बांधलेली असते, म्हणून स्वतःला सुरक्षित म्हणत असतात. ओके, पण कधी ते चेन असते गळ्याला त्याच्या, पण कुठं बांधलेलीच नसते. ओके, पण ते लय भुंकतात. दिसलं की दन 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 भुंकत राहतात. ते असते हवा फनची. कधी ते दिसलं की त्याला म्हणायचं, ऐ हवा फन शांत बस. शब्दाची प्रॅक्टिस होते, हो की नाही. मग या प्रकारे हे पाठ झाले. व्हॉट, व्हॉट टाइम, 3 कोणते आहेत मग. हाऊ, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन. आता मग व्हेन, वेअर, वाय, विथुम, हू. याच्यावर काही जोक नाही, तुम्ही बनवा आणि पाठ करा. ओके, हे 20 असे 20 शब्द आहेत, हे आज तुम्हाला पाठ करायचे. आता याचे अर्थ आहेत वेगवेगळे, ते अर्थही पाठ करायचे. पण कसं असते माहिती आहे का, हे अर्थ मी तुम्हाला लगेच सांगण्याच्या शिवाय तुम्हाला याची PDF सेंड करणार. PDF सेंड केल्यानंतर याचे अर्थ पाठ करा आणि नंतर याच्यावर व्हिडिओ बनवा आणि नंतर याला यूज करायला लागा. ओके, हे शब्द आहेत, हे शब्द तुम्हाला आज पाठ करायचे. मी तुम्हाला आज क्लासमध्ये शब्द शिकवण्यासाठी आलं नाही, यांना कसा यूज करायचा, तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी प्रेरित करण्यासाठी आलेलं आहे. याच्या प्रॅक्टिस कशी करायची, मला तुम्ही जे प्रॅक्टिस केली ते माझ्याकडे कसं पोहोचवायचं, व्हिडिओच्या रूपात, ऑडिओच्या रूपात, वहीवर लिहायचे. वहीवर लिहिल्यानंतर आईवडिलांची सही कंपल्सरी. ओके, म्हणजे त्यांना कळवायचं तुम्ही काय काय अभ्यास करत आहात. ओके, त्यांना कळायला पाहिजे ना की तुम्ही किती मेहनत करत आहात. याच्याने तुम्हालाही कॉन्फिडन्स येणार की अरे हा, मम्मीने तारीफ केली, पप्पाने तारीफ केलेली आहे. हे खूप महत्त्वाचा भाग आहे बरं का. इंग्रजी बोलण्यासाठी कॉन्फिडन्स लागत असतो, माहीत आहे ना तुम्हाला. इंग्रजी बोलण्यासाठी कॉन्फिडन्स लागतो, मग तो कसा मिळेल तुम्हाला, तर ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामधून. ओके, आता मग बघा. ओके, ओके, आता बघा, हे जे 10 WH वर्ड्स आहेत ते या प्रकारे. याची सिक्वेन्स आहे ना पहिल्या दिवसापासून अशी आहे. जुने विद्यार्थी आहेत त्यांना कळाले असेल. पहिल्यांदा व्हॉट टाइम येते, नंतर व्हॉट पासून सुरुवात होते. ओके नाही, पण बघा कोणाचं लक्ष गेलंच नसेल, मी सांगलो असेल आज. माझ्यासोबत म्हणा, व्हॉट, व्हॉट टाइम, लेट मी सी, येस करेक्ट. हाऊ, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन, वेन, वेअर, वाय, विथुम, हू. आज क्लास 13 ते 15 मिनिट मी उशिरा सुरुवात केलेला आहे, कारण तुम्हीच उशिरा जॉईन झाले, तुम्हाला माहीतच असेल, हो की नाही. याच्यामुळं 13 ते 15 मिनिट जरा असं 9च्या नंतर विचार करा. ओके, मग हे याचा अर्थ बघूत. म्हणा माझ्यासोबत, व्हॉट काय, व्हॉट टाइम कोणत्या वेळी, हाऊ कसे, हाऊ लॉंग किती वेळ, हाऊ ऑफन कितदा, वेन केव्हा, वेअर कोठे, वाय का, विथुम कोणासोबत, हू कोण. ओके, आता हे 20 शब्द मी सांगलो, हे 20 शब्द तुम्हाला उद्या पाठ करायचे. कोण कोण पाठ करणार मला नाव सेंड करा बरं तुम्ही. आणि जर तुम्ही तुमचं नाव सेंड केलेलं असेल तर हे जे आता मोटिवेशनल कोट सांगणार आहे ते ध्यानात ठेवा. ओके, काश हर पढ़ा लिखा इंसान किसी एक अनपढ़ को पढ़ाए. काश हर एक पढ़ा लिखा इंसान किसी एक अनपढ़ को पढ़ाए तो कोई इंसान अनपढ़ ना रह जाए. ओके, काय आहे, काश हर पढ़ा लिखा इंसान किसी अनपढ़ को पढ़ाए तो कोई इंसान अनपढ़ न रह जाए. म्हणजे काय, तर तुम्ही आज शिकलेले आहेत 20 वाक्य, जे मी समजून सांगलो, याच्यावरचे जोक सांगलेले आहेत. तुम्हाला छोटा भाऊ असेल, बहीण असेल, मम्मी आहेत, पप्पा आहेत, त्यांना तुम्ही समजून सांगा, त्यांना तुम्ही वाक्य सांगा, त्यांना शिकवा तुम्ही. ओके, याच्याने काय होणार, तुम्हाला जे मी दररोज सांगत असतो याच्यामध्ये तुमची एंगेजमेंट वाढणार, याच्यात मजा येणार तुम्हाला. इंग्रजी भाषा कोणता तरी एक विषय आहे, एक युद्ध आहे, स्टार्टिंगला जसं सांगलो तसं म्हणू नका. ओके, एक कोणती तर नवीन गोष्ट करत आहे मी, ॲक्टिव्हिटी आहे, या प्रकारे जा आणि तुमच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, बहीण भावासोबत, आईवडिलांसोबत, नातेवाईकांसोबत ही बोला. ओके, म्हणजे त्यांना शिकवा तुम्ही, खूप मजा येत असते, मी सांगतो. आणि मी जे जोक सांगत असतो तेच जोक सांगा, सेम टू सेम, मग ते 100% मजा येणार. ओके, आणि असं तुम्ही शिकवल्याने काय होणार, तुम्हाला ती गोष्ट पाठ होणार, आणि हे खरं आहे. आता बघा, हे आज मी जे शिक्षण आहे याच्यामध्ये मला जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आलेले आहेत त्याचे उत्तर देत असतो. आता एका विद्यार्थ्यांनी मला विचारलंय की याला यूज कसं करायचं, 20 शब्द आहेत, शब्द कधी यूज करता येतात का. तर मग हे यूज करण्यासाठी मी जशी टेक्निक सांगलो त्या प्रकारे यूज करायचं. ओके, म्हणजे की मम्मी म्हणते तू जेवण केला का, मग तुम्ही कसं उत्तर देता, हो मी जेवण केलो. याला असं म्हणा, हो आय
मी जेवण केलो. हो मी जेवण केलो. कळालं? तो कुठे गेला? तो गावाला गेला. असं वाक्य म्हणताना या ठिकाणी पहिला जो तो आहे त्या ठिकाणी यू यूज करा. हां, यू नाही ही तो गावाला गेला या प्रकारे. ओके. इंग्रजीमधून ते बरोबर वाटणार बरं का. ही वेंट टू द हाऊस. ओके. ही वेंट टू द विलेज. मग इंग्रजीत बरोबर वाटत आहे, मराठीत जरा असं वेगळं वाटणार, कारण पहिली बारच यूज करत आहे ना तुम्ही. पण जशी जशी प्रॅक्टिस करणार तसं तसं मराठीमध्ये जराशी इंग्रजी आणता तुम्ही. हो की नाही? ही तो गावाला गेला म्हणजे फक्त जेव्हा तुम्ही सब्जेक्ट यूज करता मराठीतून, ओके, ती काय करत आहे असं म्हणण्याच्या शिवाय काय म्हणा, शी ती काय करत आहे या प्रकारे. ओके. ते वेगळं वाटायला. ओके नाही, शी ती काय करत आहे, अरे तसं कर नको. ओके. तसं म्हणू नका. ही तो कुठे जात आहे या प्रकारे सब्जेक्ट यूज करायला लागा. तिथे तुम्हाला मजा पण येणार आणि त्यानुसार तुम्हाला या वाक्यांची यूज करता येणार. म्हणून दररोज आजपासून यूज करायला लागा. आता WH वर्ड्स, तू काय करत आहेस, व्हॉट तू काय करत आहेस. ओके. या प्रकारे म्हणायचं. ठीक आहे. ते काय आहे, व्हॉट यूज करा, शब्द यूज करा. नंतर तुम्हाला वाक्य बनवता येईल. व्हॉट इज इट या प्रकारे तुम्हाला म्हणता येणार. ते काय आहे, व्हॉट इज इट असं म्हणता येणार. मला माहित आहे, मला विश्वास आहे, पण आता म्हणता येत नाही. व्हॉट असं म्हणा ना. खूप जण बोलतात, मला माहित आहे, छोट्या छोट्या शब्दांपासून बोलतात, त्यांना रचना माहीत नाहीत. पण रचना तुम्हाला सांगण्यासाठी मी इथे आहे, ते तुम्हाला सांगणार आहे. पण आता जितके शब्द माहित आहेत त्याच्यानुसार तुम्ही यूज करायला लागा. ओके. ज्याच्याने काय होणार, जे भीती आहे मनातली, जे ऑकवर्डपणा आहे, ओके, जे नर्वसनेस असते ते दूर होऊन जाणार. ओके. आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस करायची असते. डायरेक्ट फडफड इंग्रजी बोलण्यासाठी नाही, पटपट बिंदास्त इंग्रजी बोला. सरांच्या पुस्तकाचं नाव आहे, त्याच्यासाठी नसते. ते तर तुम्ही बोलणारच आहात आणि जेव्हा बोलायला लागणार तेव्हा काही नवीन वाटणार नाही. आता मी बोलतो, आता मला नवीन वाटणार, पण जे स्टार्टिंग असते, जेव्हा अभ्यास करत असता तेव्हा आपल्याला वाटत असते. ओके. अजून काही तुमचे प्रश्न असतील तर ते मला तुम्ही व्हॉट्सअपवर विचारू शकता. आता हे सब्जेक्ट्स आणि WH वर्ड्स आहेत. ओके. हे माझ्यासोबत एकदा म्हणा तुम्ही. आय, मी, यू, तू, यू, तुम्ही, ही, तो, शी, ती, इट, ते, वी, आम्ही, दे, ते, बॉय, मुलगा, बॉईज, मुले, व्हॉट काय, व्हॉट टाइम कोणत्या वेळी, हाऊ कसे, हाऊ कसे, हाऊ लॉंग किती वेळ, हाऊ ऑफन कितीदा असं म्हणा. ओके. कितीदा, हाऊ ऑफन असं वाटलं पाहिजे तुम्ही विचारायला प्रश्न म्हणून. नाहीतर हाऊ ऑफन कितीदा प्रश्न वाटायला का नाही. हाऊ ऑफन कितीदा, व्हेन केव्हा, वेअर कोठे असं वाटलं पाहिजे. कोठे म्हणून विचारायला वेअर कोठे, वाय का. ओके. विथुम कोणासोबत, हू कोण. ओके. या प्रकारे असे प्रश्न विचारत जा, वाक्य म्हणत जा आणि याचा व्हिडिओ बनवताना असा वाक्य म्हणायचे. ओके. कारण तुम्ही मराठीतून म्हणताना तसंच म्हणाल ना, काय, कोणत्या वेळी, कसे, किती वेळ, कितदा, केव्हा, कोठे, का, का, कोणासोबत, कोण असं विचारताना. मग इंग्रजीतून म्हणताना असं का म्हणायचं, व्हॉट टाइम, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन, वेन, वेअर. ते प्रश्न नाहीत, ते क्वेश्चन नाहीत, ते WH वर्ड्स नाहीत, त्यांच्यावर अत्याचार का करायचा असं म्हणते. रडत आहे, तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आता तुम्हाला एक क्वेश्चन देतो, ते सांगा. मीला इंग्रजीतून काय म्हणायचं, आय. मुलगा याला इंग्रजीतून काय म्हणायचं, बॉय. कसे याला इंग्रजीतून काय म्हणायचं, हाऊ. कोणासोबत, विथ हुम. ते. आता ज्याने इट म्हणलं त्यांनी दे विसरलं. हो की नाही. ज्याने ते म्हणलं त्यांनी इट विसरलंय. दोन्ही सांगायचं, इट आणि ते. ओके. हे वय बाजूला जरा सरकले. हो की नाही. आता सांगा, यूला मराठीतून काय म्हणायचं, तू किंवा तुम्ही. हिला मराठीतून काय म्हणायचं, तो. व्हॉट टाइम कोणत्या वेळी, हू कोण, बॉय मुलगा. ओके. आता आजची रिडल आहे, याचं कोणाकोणाला उत्तर देता येईल बघू. किती जण आहेत बघू त्या क्लासमध्ये. ओके. ठीक आहे.
उद्या म्हणजे की उद्या नाही, दररोज आता करेक्ट 8 वाजता क्लास सुरू करणार आहे मी. 8 वाजता म्हणजे टाईमवर, 8लाच नाही, दररोज टाईमवर क्लास सुरू करणार आहे. त्याच टाईमला मी लिंक सेंड करणार आहे आणि लगेच जे विद्यार्थी जॉईन होतील त्यानुसार क्लास स्टार्ट होणार आहे. म्हणून आज जसा उशीर केला त्याप्रकारे उशीर करू नका. ओके. तर मग रिडल मी सांगतो, याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. व्हॉट कॅन बी स्वॉलोड बट कॅन ऑल्सो स्वॉलो यू. असं काय आहे जे तुम्ही स्वॉलो करू शकता, म्हणजे गिळू शकता. याचा अर्थ असा आहे की अशी कोणती गोष्ट आहे ज्याला तुम्ही गिळू शकत असता, ज्याला तुम्ही सहन करू शकत असता, ज्याला तुम्ही दाखवू शकत नाही, पण ती गोष्ट तुम्हाला पण स्वॉलो करू शकते, तुम्हाला गिळू शकते. ओके, तुम्हाला कब्जा करू शकते. ठीक आहे. या स्वॉलोचा अर्थ काय आहे, तर इथे एक गोष्ट आहे, याला असं मी स्वॉलो करायलो हे अर्थ आहे. ठीक आहे, डायरेक्ट गिळणे असा नाही. कोणती गोष्ट आहे ज्याला तुम्ही असं मधीच ठेवू शकता, पण ती जर जास्त झाली तर ते तुम्हाला मधी करते आणि जे तुमची क्षमता आहे ती बाहेर देऊ शकत नाही. जे तुमची क्षमता आहे त्या स्थितीवर तुम्हाला नेऊ देत नाही. काय असेल सांगा बरं. खूप प्रवचन झालं. पाणी. ठीक आहे, वॉटर. ओके, वॉटर त्याला तुम्ही गिळू शकता, त्यानेही तुम्हाला गिळू शकते. करेक्ट आहे, बरोबर आहे. अजून फूड. अन्नाला तुम्ही गिळाल पण अन्न तुम्हाला कसं गिळेल? कधी ऐकलंय का तुम्ही भाजीपाल्यामध्ये पडून बुडला कोणी? भाजीपाल्यात कोणी बुडते का अन्नात? हा, भारी भारी उत्तर आहे. माइंड, डोकं. ओके. प्राऊड, अभिमान. प्राऊड की प्राईड, वेगवेगळे शब्द आहेत. हे बघा, पहिला आहे प्राऊड आणि दुसरा आहे प्राईड. ओके. प्राऊड असणे, अभिमान आहे मला त्याच्यावर. प्राईड आहे स्वतःच. ओके, स्वतःचा अभिमान आहे, पण याचा दुसरा एक अर्थ आहे गर्विष्ठ आहे. ओके, वेगळं वाटलं की नाही मराठीतून ऐकून गर्विष्ठ म्हणले की? म्हणून याचा उत्तर आहे प्राईड. गर्व जो असतो ना त्याला सॉल्व करता येते. कधी कधी कोणी इन्सल्ट केली, आपल्याला चिडवलं, जाऊन त्याच्यावर दादागिरी करण्याशिवाय, मारण्याशिवाय कधी कधी सॉल्व करायचा. जो गर्व असते, प्राईड, अभिमान असतो, शांत ठेवायचं, कंट्रोल करायचं. पण जर लईच झाला अभिमान, कंट्रोलच केला नाही, ते स्वतःला सॉल्व करते. म्हणजे तुमच्याकडे चान्सेस येतात, ऑपॉर्च्युनिटीज येतात, संधी येत असतात, ती हातातून निघून जातात. ओके. कधी कधी खूपच अभिमान आहे, दुसरा मदत करतो म्हणायला, मला काय गरज आहे का तुमच्या मदतीची? मी म्हणतो इंग्रजी खूप महत्त्वाची आहे, तुम्हाला आता स्पर्धा परीक्षेमध्ये इंग्रजी महत्त्वाची असते. सर मला इंग्रजी येते. मग या ज्या अभिमान असतो ना तो गिळू शकतो. हे रिडल सांगत आहे, खूप महत्त्वाचे आहे. मित्रांना सांगा तुमच्या. आता हे जे मी तुम्हाला चित्र दाखवलं आहे ते एकाच गोष्टीसाठी, जे म्हणजे की तुम्हाला एक फोटो सेंड करणार आहे. ओके, जे तुम्हाला आता आपला क्लास संपेपर्यंत मदतीचे आहे. ओके, म्हणून ध्यानात द्या. आता मी तुम्हाला 2 फोटो सेंड केलेले आहेत, जुन्या ग्रुपवरही सेंड करतो. या 2 फोटोला तुम्ही बघा, याच्यामध्ये एकूण 200 वाक्य दिले आहेत. याच्यापैकी पहिली फोटो ओपन करा, त्याच्यामध्ये 1 ते 20 पर्यंतचे जे शब्द दिसत आहेत तसेच सेम टू सेम स्क्रीनवर शब्द दिसत आहेत. हो की नाही? हे आहे सब्जेक्ट आणि डब्ल्यूएच वर्ड्स. त्या सब्जेक्ट आणि डब्ल्यूएच वर्ड्सचा उच्चार पण दिलेला आहे इथे बघा. सब्जेक्ट आय, यू, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉईज. ओके, इकडे असेल. हो की नाही? त्याच्यानंतर व्हॉट टाइम, हाऊ लॉंग, हाऊ फन, वेन, वेअर, बाय, विथ हुम, हू. कळालं? आता हे मला नेट स्क्रीनवर दाखवता येत नाही कारण मिरर असतो, तुम्हाला कळत असेल. ओके नाही? तर ध्यान देत जा. पण हे जे सब्जेक्ट आणि डब्ल्यूएच वर्ड्स दिले आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत, यांचा उच्चार दिलेला आहे. उद्यापर्यंत सर्वांनी पाठ करून टाका. ओके. आता तुमचा होमवर्क, तुम्हाला जे सांगलो त्याच प्रकारे सब्जेक्ट डब्ल्यूएच वर्ड्स पाठ करा. याच्यावर एक व्हिडिओ बनवा, हे कंपल्सरी आहे. आज मी तुम्हाला एक PDF सेंड करणार आहे का PDF मला एकदा बघू द्या. माझ्या नोट्समध्ये असेलच, कसं का नाही, मध्ये आहे, त्याला शोधून तुम्हाला मी व्हॉट्सॲपवर सेंड करतो. फक्त एक मेसेज सेंड करा. त्या PDF वर तुम्ही आहे ना एक व्हिडिओ बनवा आणि माहिती द्यायची. म्हणजे काय, तर जे सब्जेक्ट्स आणि डब्ल्यूएच वर्ड्स आहेत त्यांना पाठ करायचं आणि बोटावर म्हणायची. एकदा मी म्हणून दाखवतो बघा, मॅथ्ससारखं म्हणायचं. Hello everyone, myself Nyamurthy. I am student of G Siddharth English Speaking Academy. I am taught by Nyamurthy sir. I am guided by Nyamurthy sir. दोन्ही वाक्य चालतात. स्टार्टिंग पासून म्हणतो, शिकवण ऐकलं नाही तर बघा.
Hello everyone, myself Nyamurthy. I am student of G Siddharth English Speaking Academy. I am guided by Nyamurthy sir. Today I am going to speak about subjects and WH words. So let's start. I, me, you, to me, he, तो, she, ती, it, ते, we, आम्ही, they, ते, boy, मुलगा, boys, मुले. What, काय, what time, कोणत्या वेळी, how, कसे, how long, किती वेळ, how often, कितदा, when, केव्हा, where, कोठे, why, का, with whom, कोणासोबत, who, कोण. थँक फॉर लिसनिंग टू मी. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय. या प्रकारे तुम्ही बनवायचं. ओके. आणि ही आता व्हिडिओसाठी नाही, तुम्ही असे म्हणू शकता, थँक फॉर लिसनिंग टू मी. सी इन द नेक्स्ट सेमिनार. थँक फॉर लिसनिंग टू मी. सी इन द नेक्स्ट स्पीच. थँक फॉर लिसनिंग टू मी. सी इन द नेक्स्ट क्लास. फक्त तुम्हाला क्लास, स्पीच, सेमिनार, व्हिडिओ हेच शब्द बदलायचे, प्रत्येक जागी यूज करता येणार, हो की नाही. म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंग एंडिंग पाठ करा म्हणत असतो. आणि याच्यावर असाच व्हिडिओ बनवा. पहिले जितके व्हिडिओ बनवल्या त्याच्यापेक्षा काय ना काय वेगळा असला पाहिजे. तुमचे हावभाव वेगळे असले पाहिजे. तुम्हाला म्हणताना वेगळं वाटलं पाहिजे. तुम्हाला माहीत आहे मी पहिल्यांदा क्लास घेतलेला आहे, त्याच्यापेक्षा आता वेगळा वाटतो की नाही. कसं का? माझीही प्रॅक्टिस होत आहे. त्याच प्रकारे तुमची प्रॅक्टिस झाली आहे ना. तुम्हालाही वाटते मी जे सांगलो याच्यामधून काय ना काय फायदा झाला वाटतो की नाही. मग त्या फायद्याचा तुम्ही यूज करायचा आणि त्याचा किती प्रोग्रेस झाली ते तुम्हाला व्हिडिओजमधून कळणार. जे मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे त्याचा यूज करायला शिका. ओके. सो नाव इट्स स्टोरी टाईम. प्लीज टाईप करा स्टोरी टाईम. जे झोपलेले आहेत त्यांना उठवा आणि स्टोरी ऐकायला लावा, कारण ही खूप महत्त्वाची स्टोरी आहे. ओके. जरी तुम्ही ऐकली असेल पुन्हा एकदा ऐका. कारण काय असते, ही स्टोरी तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणून सांगायची नाही. ही तुम्हाला एक मोटिवेशनल कोट आहे, तुम्हाला एक मेसेज मिळावं. ओके. त्याच्यासाठी आहे. ठीक आहे. कोणता तरी एक विद्यार्थी असतो ज्याला या गोष्टीची गरज असते, त्याच्यासाठी सांगणं आहे. तर मग या गोष्टीचं टायटल आहे अ रिअल मॅन. खरा माणूस. ओके. सो लेट्स लिसन. Someone asked the richest man in the world, Bill Gates, "Is there anyone richer than you in the world?" Bill Gates replied, "Yes, there is a person who is richer than me." He then narrated a story. It was during the time when I wasn't rich or famous. तर मग एका माणसाने जगातल्या सर्व श्रीमंत माणूस बिल गेट्स याला प्रश्न विचारला की या जगात तुमच्यापेक्षा कोणी दुसरा श्रीमंत आहे का. आता तुम्हीच सांगा, हा जगात सर्वात श्रीमंत आहे आणि याच्यापेक्षा कोणी श्रीमंत आहे का असं प्रश्न विचारता. आता हे कॉन्ट्रोवर्शियल झालं ना, पण हा प्रश्न विचारला. त्यांना उत्तर पाहिजे होतं नाही म्हणून, पण बिल गेट्सने वेगळं उत्तर दिलं. त्याने म्हणले, हो, या जगामध्ये माझ्यापेक्षा पण श्रीमंत एक माणूस आहे. तर हा ऐकल्यानंतर आपण पण आश्चर्यचकित झालो, हो की नाही. मग त्याने एक गोष्ट सांगली की ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा त्यानं तितका फेमस नव्हता आणि श्रीमंत पण नव्हता. It was at the New York airport when I saw a newspaper vendor. I wanted to buy a newspaper, but I found I didn't have enough change. So I left the idea of buying and returned it to the vendor. I told him I told him of not having the enough change. The vendor said, "I am giving you this for free." On his insistence, I took the newspaper. Coincidentally, after 2 to 3 months, I landed at the same airport and again I was short of a change for a newspaper. तर मग काय झालं बघा. आता मी इंग्रजी आणि मराठीमध्ये इंटरचेंजेबली सांगत असतो. ठीक आहे. म्हणजे इंग्रजीतून सांगतो तेव्हा मी कसे हावभाव सांगत असतो, कसे हावभाव करतो, कसा उच्चार करता त्याकडे ध्यान द्यायचा. आणि मराठीतून सांगताना जेव्हा गोष्ट सांगतो त्याच्याकडे ध्यान द्यायचा. तर मग मी आता बिल गेट्स म्हणत आहे की मी न्यूयॉर्क एअरपोर्टला होतो तेव्हा एअरपोर्टपाशी आले की मला न्यूजपेपर घ्यायचं होतं. पण न्यूजपेपर जेव्हा घेतलो, खिसे चेक केलो, बघलो की माझ्याकडे चिल्लर नाही. ओके. कॉईन्स नाही. आता मग चेंज नाही म्हणले की मग त्याने न्यूजपेपर वापस केला आणि म्हणला की माझ्याकडे चिल्लर नाही, माझ्याकडे चेंज नाही. चेंज म्हणून हो की नाही स्टँडर्ड. माझ्याकडे चेंज नाही, तू राहू दे, पेपर मी घेणार नाही. तसं म्हणल्यानंतर जो पेपर विकणारा होता त्यानं म्हणला, सर तुम्ही घेऊन टाका माझ्याकडून फ्रीमध्ये. आता त्यानं खूप म्हणला घ्या म्हणून. तर मग बिल गेट्सने विचार केला, ठीक आहे घेऊन टाकतो. त्याने पेपर घेतला आणि 2 ते 3 महिन्यानंतर काय झालं माहिती आहे काय, त्याच न्यूयॉर्क एअरपोर्टवर त्याच माणसाची याची पुन्हा एकदा ओळख झाली. आणि यानं जो बिल गेट्स होता यांच्याकडे पैसे नव्हते. आता पुन्हा एकदा चेंज नाही. यांनी म्हणले माझ्याकडे चेंज नाही पुन्हा एकदा. आता दुसऱ्या वेळेस आहे, पुन्हा पेपर देईल का यानं, विचार करा. The vendor offered me the newspaper again. I refused and said that I can't take it. I don't have change today too. He said, you can take it. I am sharing this from my profit.
I won't be at loss. I took the newspaper. After 19 years, I became famous and known by the people. Suddenly, I remembered that vendor. I began searching for him, and after about 2 months of searching, I found him. Okay? So, what will he do now? Let's see in Marathi. तर मग काय झालं माहिती आहे का, तर त्या जो न्यूजपेपर विकणारा जो होता त्याने म्हणले, साहेब घेऊन टाका तुम्ही हा पेपर, चिंता करू नका, जे मला प्रॉफिट आहे ना त्याच्यामधून मी तुम्हाला देत आहे, मला काही नुकसान होणार नाही, तुम्ही चिंता करू नका, मला काही लॉस होणार नाही. आता त्यानं खूपच म्हणत होता म्हणून बिल गेट्सने विचार केला, ठीक आहे घेऊन टाकू. त्यानं पेपर घेतला, त्या दिवशी पेपर वाचला, दिवस गेले आणि नंतर मग 19 वर्षानंतर याला त्या माणसाची आठवण आली. 19 वर्षानंतर त्याला आठवण आली. त्यानं विचार केला की अरे, मला त्यावेळी जेव्हा गरज पडली तेव्हा त्याने पेपर दिलता, आता मी मदत करू त्याला, आता माझ्याकडे इतकी जास्त पैसे आलेत, मी सगळ्यात अमीर आहे, मी त्याला मदत करू शकेल, 100% मदत करू शकेल. त्याने शोधायला लागला, सापडला नाही तो माणूस. त्यानं अजून शोधला, 2 महिन्यानंतर त्याला अखेरला तो माणूस सापडला. आता त्यानं काय करणार विचार करा तुम्ही. तो माणूस सापडल्यानंतर आय आस्क्ड हिम, डू यू नो मी? ही सेड, यस, यू आर बिल गेट्स. I asked him again, do you remember once you gave me a newspaper for free? The vendor said, yes, I remember. I gave you twice. I said, I want to repay the help you had offered me that time. Whatever you want in your life, tell me, I shall fulfill it. तर मग काय झालं, जेव्हा बिल गेट्स त्याच्याकडे गेला आणि म्हणला, तुला माहित आहे का मी कोण आहे? तर त्या माणसाने म्हणले, हो मला माहित आहे, तुम्ही बिल गेट्स आहात. मग त्याने पुन्हा विचारलं, नाही तुला माहित आहे का की तू मला एका वेळी जे वर्तमानपत्र आहे तो फ्रीमध्ये दिलता? त्या माणसाने म्हणलं, हो मला माहित आहे, मी तुम्हाला 2 वेळेस फ्रीमध्ये पेपर दिलतो. तसं म्हणल्यानंतर त्याने म्हणले, बिल गेट्सने म्हणले, हो, आणि तू मला त्यावेळेस मदत केला होता, त्यामुळे मी आता तुला रिपे करण्यासाठी आलेला आहे. ओके, सांग तुला काय पाहिजे, ती मी तुला देणार. द वेंडर सेड, सर, don't you think that by doing so you won't be able to match my help? I asked, why? He said, I had helped you when I was poor. I had helped you when I was poor newspaper vendor, and you are trying to help me now when you have become the richest man in the world. How can you match my help? How can you match mine? Okay, don't you think this is true? तर मग काय झालं माहिती आहे, त्या पत्रकार नाही, तो न्यूजपेपर विकणार आहे, त्या न्यूजपेपर विकणाऱ्याने म्हणले, सर तुम्हाला वाटत नाही का असं करून तुम्ही माझी जी मदत आहे त्याला मॅच करू शकणार नाही, मी जितकी तुम्हाला मदत केली तितकी तुम्ही मला करू शकणार नाही. आता यानं फक्त 2 न्यूजपेपर दिले, त्याची काय प्राइस असणार, कसं मॅच करू शकणार नाही? म्हणून यालाही प्रश्न पडला. यानं म्हणले, कसं का? तर मग त्या माणसाने म्हणले की मी तुम्हाला जेव्हा मदत केलो तेव्हा मी गरीब पेपर विकणारा माणूस होतो, आणि तेव्हा माझ्या प्रॉफिट मधल्या गोष्टी तुम्हाला दिलो मी. तुम्ही मला मदत करण्यासाठी केव्हा आलात? जेव्हा तुम्ही सर्वात श्रीमंत झालात. माझी जी मदत आहे ते तुम्ही कसं मॅच करू शकणार? दॅट डे बिल गेट्स रिअलाइज दॅट द न्यूजपेपर वेंडर इज रिचर दॅन हिम, and because he didn't wait to become rich to help someone. People need to understand that the truly rich are those who possess a rich heart rather than lots of money. It's really very important to have a rich heart to help others. त्या दिवशी बिल गेट्सला एक कळालं की न्यूजपेपर जो विकणारा होता त्यानं त्याच्यापेक्षा अमीर आहे, कारण त्यानं वाट पाहिला नाही की मी श्रीमंत होणार नंतर मदत करणार, मी पहिले हे सगळं काही शिकून घेणार नंतर अभ्यास करणार, मी सगळं काही पहिले 3 महिन्याचा कोर्स करणार नंतर बोलायला लागणार. नाही, वाट पाहायची नाही, दुसऱ्यांना मदत करायची. जो मेरे पास है वो मेरे लिए खास है. पाठ करून टाका आजच तुम्ही. सिद्धार्थ सरांचं हे वाक्य आहे, आत्तापासून पाठ करायचं, कधी विसरायचंच नाही. जो मेरे पास है वो मेरे लिए खास है. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्याने मदत करायची. हातपाय आहेत, ओके, मग जायचं मदत करायची. पैसे नाहीत, काय फरक पडत नाही. विचार आहेत, विचार सांगायचे. ओके, तुम्हाला मोटिवेशनल कोट पाठ आहेत, तुम्हाला सुविचार पाठ असतात, ते सुविचार सांगायचे, जोक सांगायचे. दुसऱ्याला आनंदी केलं ते चांगली गोष्ट आहे. ओके, तुम्हाला इंग्रजी बोलायचे, 3 महिने कसं का थांबवता? सर मी 3 महिने अभ्यास करतो, ग्रामरचा अभ्यास करतो, वाक्य पाठ करतो, 10,000 वाक्य पाठ करतो, सगळं काही पाठ झाल्यानंतर बोलायला लागतो म्हणजे मी स्पष्ट बोलू शकेल. नाही, आज सब्जेक्ट WHs पाठ केले, आजपासून बोलायला लागायचं, तेवढेच वाक्यापासून सुरुवात करायची. जसे जसे तुम्ही वाक्य शिकणार त्यानुसार मग अवघड वाक्यांना बोलण्यासाठी जो कॉन्फिडन्स लागतो तो आत्तापासून तुमच्यामध्ये बिल्ड होत राहणार. ओके,
म्हणून ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि तुमच्या सर्वांना ऐका म्हणलं होतं. ओके, मदत करणे, गरीबाला मदत करा हे मेसेज नाही. काय मेसेज आहे? स्वतःला मदत करा. तुम्ही इंग्रजीमध्ये गरीब आहात आता. गरीब म्हणजे काय की आपल्याकडे ती गोष्ट नाही. इंग्रजी आहे का? नाही ना. म्हणजे त्याच्यात आपण गरीब आहे ना. सगळ्यात पहिले स्वतःला करायची मदत, नंतर दुसऱ्याला करायची. ओके, म्हणून आतापासून मदत करायला लागा. आतापासून वाक्य म्हणायला लागा. आज सब्जेक्ट WH वर्डची प्रॅक्टिस करा. झोपण्याच्या पहिले ते वाक्य म्हणा. झोपण्याच्या पहिले अर्थ इंग्रजीमधून मराठीमधून म्हणा. मम्मी पप्पाला म्हणून दाखवा, भाऊ बहिणीला म्हणा, नाही तर स्वतःला आरशासमोर म्हणून दाखवा. बघ आता मी म्हणून दाखवतो. आय, यू, ही, शी, इट, ओके, वी, आम्ही, दे, ते, बॉय, मुलगा, बॉईज, मुले, व्हॉट, काय, व्हॉट टाइम, कोणत्या वेळी, हाऊ, कसे, हाऊ लॉंग, किती वेळ. या प्रकारे हावभाव करून म्हणा. तुम्हाला आरशामध्ये बघून वाटलं पाहिजे, अरे वा किती भारी इंग्रजी बोलायला. ओके, मग तुमची सुधारणा होणार. ओके, आणि त्यालाच म्हणतात कॉन्फिडन्स बिल्ड करणे. तर माझे 2 चॅनल आहेत बघा, एक आहे न्यायमूर्ती सर आणि एक जी सिद्धार्थ इंग्लिश स्पीकिंग अकॅडमी. यूट्यूबवर सर्च केलं तर दोन्ही चॅनल तुम्हाला मिळतील. जी सिद्धार्थ इंग्लिश स्पीकिंग अकॅडमीवर जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला करा. मी त्याचे व्हिडिओ सेंड करत असतो. त्याच्यावर तुम्हाला दररोजच्या क्लासचे व्हिडिओज मिळतील. 3 क्लासचे, डे 1, डे 2, डे 3, म्हणजे आजचा, उद्याचा, परवाचा. त्याच्यानंतरचे मिळत नसतात. ओके, नाही तर काय फरक काय राहणार, तुमच्याकडून कसं काय पैसे घेत आहे. ओके नाही. तर डे 1, डे 2, डे 3चे याच्यामुळे मिळतात कारण तो बेसिक पार्ट आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे वाक्य असतात, त्याचे रिव्हिजन करण्यासाठी. ओके, आणि बाकीचे तर सेमिनारचे व्हिडिओ मिळतात. तुम्हाला जे महत्त्वाचे टॉपिक असतात त्याचे व्हिडिओ सेंड करत असतो, ग्रामरच्या टॉपिकचे करत असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. जे बेल आयकॉन असतो त्यालाही तुम्ही ऑलवर जे सिलेक्शन असते ते करून ठेवा, म्हणजे की जे व्हिडिओ आला ते लगेच तुम्हाला मिळणार. ओके, वेळ वाया जाणार नाही. आणि न्यायमूर्ती सर म्हणून नवीन चॅनल तयार केलं आहे त्यालाही सबस्क्राईब करून ठेवा. याचं कारण हे आहे कारण माझे जे व्हिडिओ आहेत ते त्याच्यावर सेंड करणार आहे. जी सिद्धार्थ स्पोकन इंग्लिश अकॅडमीवर माझे, सिद्धार्थ सरांचे भाषणाचे कुठले, ओके, असे वेगवेगळे सगळे खिचडी आहे. ओके, म्हणजे सगळंच काय मिळणार. पण ज्याला अभ्यास करायचे ते न्यायमूर्ती सरवर पण सबस्क्राईब करून ठेवा. इतकं बोलतो आणि आजचा क्लास इथेच थांबवतो. थँक फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. मला बघू द्या बरं आता किती विद्यार्थी आहेत क्लासमध्ये एकदा. ओके, ओके, बघल्या का. तर धन्यवाद, तुम्ही खूप वेळ क्लास केलेला आहे आणि तुमची जिद्द याच्यापासूनच कळत असते आणि तुम्ही नक्कीच, ओके, नक्कीच तुम्ही यशस्वी होणार. कारण तुम्ही बघू शकता इतके बाकीचे विद्यार्थी किती होते, किती कमी झालेले आहेत. ओके, हां, मला माहीत आहे असं काही नसते, झोप सर्वांना येते, ती नॅचरल गोष्ट असते. तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहोत, तुम्ही नंतर बघू पण शकाल. पण काय असते, ज्याला जितकी गरज आहे ना तितका आपल्याला अभ्यास करावा वाटते आणि तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा जास्तच गरज असेल म्हणूनच तुम्ही आतापर्यंत आहात. हो की नाही. आणि ती गरजच असते जे तुम्हाला जास्त अभ्यास करण्यासाठी प्रेरित करत असते. आता जास्त न बोलता मी तुम्हाला आजचा क्लास येथेच थांबवतो. ओके, दररोज जे सांगतो त्यानुसार प्रॅक्टिस करायचा. बाय, सी यू इन द नेक्स्ट क्लास. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. बाय.